झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास एक पाऊल पुढे. रोखोक मध्ये आपलं स्वागत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या आदल्या दिवशीच त्यांच्या असंख्य अनुयायांना दिलासा मिळाला. तो म्हणजे इंदू मिलची संपूर्ण जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देण्याचा निर्णय संसदेत जाहीर झाला. खरं तर गेली अनेक वर्ष हा तिढा सुटत नव्हता. इंदू मिलसाठी गेल्या 2 वर्षात झालेल्या आंदोलनांची संख्या आणि तीव्रता वाढली आणि हा प्रश्न अखेर मार्गी लागला. आता यापुढे काय, कसं असावं बाबासाहेबांचं स्मारक, आणि या निमित्तानं पुन्हा सर्व आंबेडकरी विचारांचे पक्ष एकत्र येतील का, गटातटाचं राजकारण संपेल का, या प्रश्नांचा वेध घेऊयात रोखोकमध्ये. संघर्षाचा विजय, ऐक्याची साथ. आणि याच विषयावरती चर्चा करण्यासाठी काही मान्यवर पाहुणे आमच्यासोबत आहेत. मी या सगळ्यांचं स्वागत करतो. सुरुवातीला रामदास आठवले, खासदार आरपीआयचे. रामदासजी, आपलं स्वागत. त्याचबरोबर अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर, भारिपचे नेते, आपलंही स्वागत प्रकाशजी. त्याचबरोबर आनंदराज आंबेडकर, अध्यक्ष रिपब्लिकन सेनेचे, आपलं स्वागत आनंदराजजी. त्याचबरोबर बंधुराज लोणे, दलित चळवळीचे अभ्यासक आणि पत्रकार. आपण चर्चा करणार आहोत, मात्र त्यापूर्वी पाहूयात याच विषयासंदर्भातला एक रिपोर्ट. The government of India has taken a view to make available this land for use to the government of Maharashtra for the construction of a befitting memorial. हा जल्लोष आहे संघर्षाला मिळालेल्या यशाचा. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी दलित जनतेनं दिलेल्या लढ्यानंतर अखेर इंदू मिलची सर्व जागा देण्याची घोषणा संसदेत झाली आणि राज्यभरात आंबेडकरी जनतेच्या आनंदाला उधाण आलं. केंद्रानं घोषणा करताच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही आंबेडकरांच्या भव्य दिव्य स्मारकाचा खर्च राज्य सरकार करेल अशी घोषणा केली. पुढच्या प्रक्रियेमध्ये आम्ही एक प्राधिकरण स्थापन करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आर्किटेक्टच्याकडून सूचना कल्पना मागून घेऊन आणि हे लवकरात लवकर स्मारक कसं पूर्ण होईल याकरता प्रयत्नशील राहू. या स्मारकाचा सर्व खर्च महाराष्ट्र शासन करेल. लोकभावना लक्षात घेऊन केंद्रानं इंदू मिलची जागा स्मारकासाठी दिली. स्मारकाच्या जागेसाठी आंदोलन करणाऱ्या नेत्यांच्या संघर्षालाही यश आलं. आता श्रेयासाठी ही चढाओढ सुरू झाली असली तरी दलित शोषितांना न्यायहक्क मिळवून देणाऱ्या महामानवाचं भव्य दिव्य स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला, ही बाब त्यापेक्षा महत्वाची आहे. तर दुसरीकडे बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जागा मिळवण्यास 2 दशकं लागली. आता प्रत्यक्षात स्मारकाचं स्वप्न साकारून बाबासाहेबांना कधी अभिवादन करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. झी 24 ताससाठी दिल्लीहून रश्मी पुराणिकसह दीपक भातुसे, मुंबई. पण चर्चेला सुरुवात करूया. सुरुवातीलाच आपल्या सर्वांचं अभिनंदन, अर्थात सर्व भारतीयांचं अभिनंदन. आज खरं तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना अभिवादन करणारी घोषणा सरकारने संसदेत केलेली आहे. मी सुरुवातीला जातो अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्याकडे. प्रकाशजी, मला सांगाल, आज निर्णय तर झालेला आहे, इंदू मिलची जागा आता स्मारकाला मिळालेली आहे. काय संकल्पना आहे, कसं असावं भव्य दिव्य स्मारक, किंवा यापुढे काय भूमिका असेल आपली? माझ्या ही ज्यावेळी चर्चा झाली होती की इंदू मिलची जागा जी आहे ती जागा पहिल्यांदा सर बौद्ध महासभेने 2000 साली मागितली आणि ती मागत असताना 6 डिसेंबरला जी जनता येते त्यांच्या सर सोयीसाठी ती वापरावी म्हणून मागण्यात आली. परंतु त्यावेळेस नंतर झालं की 1 दिवस संपल्यानंतर काय, त्याच्यानंतर सर जी चर्चा एक्सपांडेड चर्चा जी झाली त्याच्यामध्ये की बाबासाहेबांच्या नावाने मुंबईमध्ये एक संस्था असली पाहिजे, आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था आली पाहिजे की तिचं मुंबईचं वैभवही वाढू शकेल आणि देशाला सुद्धा त्याचा असणारा उपयोग झाला पाहिजे. या दृष्टीने चर्चा करत असताना त्यांना असणारे एक 3 मुद्दे मी त्या ठिकाणी मांडले होते आणि ते म्हणजे 50 साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परराष्ट्र धोरणामध्ये न्यूक्लिअर पॉवरच्या संदर्भात हे पीसफुल पर्पजसाठी वापरल्या जाऊ शकतं आणि ते परराष्ट्र धोरणाचा एक भाग असला पाहिजे असा बाबासाहेबांनी त्यावेळेस आग्रह धरला होता.
परंतु जे काही धोरण त्यावेळेस आखण्यात आलं त्याच्यामध्ये ह्याला काही स्थान देण्यात आलं नाही. दुसरं, घटना समितीमध्ये काँग्रेस पक्षाबरोबर कामकाज करत असताना बाबासाहेब म्हणाले होते की येणाऱ्या काळामध्ये अर्थव्यवस्था ही सगळ्यात महत्त्वाची राहणार आहे आणि ह्या अर्थव्यवस्थेतून जगातलं असणारं वातावरण बदलण्याची शक्यता आहे. तेव्हा जसं पॉलिटिकल सोव्हरॅनिटी आपण असणारं पाहतो तशाच रीतीने इकॉनॉमिक सोव्हरॅनिटी सुद्धा इथली असणारी महत्त्वाची आहे. आणि म्हणून इकॉनॉमिक सोव्हरॅनिटीच्या दृष्टिकोनातून घटनेमध्ये काही मूलभूत आर्थिक तत्वसुद्धा घालणं महत्त्वाचं आहे की जेणेकरून ह्या इकॉनॉमिक सोव्हरॅनिटीला धक्का लागणार नाही. आज आपण असणारं जगभर त्या ठिकाणी पाहतो की एकमेकाची अर्थव्यवस्था कोलमडणं किंवा त्याच्यामध्ये घुसखोरी करणं, तिच्यावरती कब्जा घेणं अशी असणारी व्यवस्था आता उभी राहिलेली आहे. त्याच्यातून तिसऱ्या महायुद्धाकडे आपण चाललोय अशी परिस्थिती आहे. बरोबर. तिसरं बाबासाहेबांनी त्या ठिकाणी मांडलं होतं की इथले असणारे धर्म अस्तित्वात आहेत, ते राहणार आहेत. तेव्हा यांच्यामध्ये सामंजस्य निर्माण व्हावं म्हणून असणारा भारताने विशेष करून प्रयत्न केले पाहिजेत. मी असं मानतोय की हे जे संस्था ज्यावेळेस म्हणजे ही जी चर्चा झाली त्यावेळेस असं ठरलं की डेव्हलपमेंट विथ पीस अशी झी 24 तास एक पाऊल पुढे.